ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर प्रियाने जे काही प्लॅन केलेला आहे त्याचा पूर्णपणे चकनाचूर होणार आहे आणि त्यामुळे तिला तर महिपतच्या शिवाय वेगळ्या पडतील. पण सायली, अर्जुन आणि चैतन्यने त्यांची कामगिरी कशा पद्धतीने फत्ते केली आहे आणि प्रियाची कशी वाट लागली आहे हेच या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर जी प्रिया असते तिचे वाद अश्विनसोबत झालेले असतात. प्रियाला खरं तर त्या एक्स्पोमध्ये जायचं असतं. ती अश्विनला सुद्धा तयार करत असते, पण अश्विन त्याच्या काही कामामुळे प्रियासोबत यायला तयार नसतो. प्रियाला सुद्धा तो म्हणत असतो की तुझं सुद्धा तिथे काय काम आहे. त्याला तर आता प्रियावर संशय आलेला असतो, पण प्रिया सांगत असते की बाबांची एवढी मोठी अचिव्हमेंट आहे तर मी जाणार आहे, कारण सायली अर्जुन सुद्धा जाणार आहेत. मग अश्विनचं हे म्हणणं सुद्धा असतं की सायली अर्जुन जाणार आहेत म्हणून तू मला सुद्धा नेतेस का, पण मला माझी हॉस्पिटलची कामं आहेत ती मला बघावीच लागतात. पण आता प्रियाने देखील अश्विनला तितकंच खडसावून सांगितलेलं असतं की तू जर नाही आलास ना तरी मी सुद्धा एकटी जाऊ शकते. त्यामुळे आता खरं तर अश्विनला या गोष्टीचा राग आलेला असतो. तर इकडे आता प्रियाच्या डोक्यात खलबतं शिजत असतात की सायली आणि अर्जुन त्या एक्स्पोला जाणार याचा अर्थ काहीतरी आहे आणि याबद्दल महिपतला सांगायला हवं. ती लगेचच रात्रीच्या वेळेला महिपतला कॉल करते आणि महिपतला याबद्दलची माहिती सांगू लागते. महिपत आता तिला म्हणत असतो की इतक्या रात्री चिचुंद्रे फोन कशासाठी केला आहेस. तर आता प्रिया सगळी घडलेली घटना त्याला सांगते. तर आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली त्या एक्स्पोला येणार आहेत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी असणार आहे, कारण त्याशिवाय ते तिथे येणार नाही. त्यामुळे तू त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेव, त्यांच्या मागेच राहा आणि मुळात आहे ना त्यांना त्या एक्स्पोला येऊच देऊ नको यासाठी काहीतरी कर. तिथे येऊन घोळ घालण्यापेक्षा तू तिथेच त्यांना घरात थांबवलंस ना तर ते बरं होईल आणि काहीतरी व्यवस्थित कर यावेळेला तरी, असं देखील आता सांगितलेलं असतं महिपतने प्रियाला. त्यामुळे प्रिया आता म्हणत असते की ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करते. तर महिपत सांगतो तुझ्या परीने प्रयत्न हे करू नकोस, काही झालं तरी त्यांना तिथे येऊ देऊ नकोस त्या एक्स्पोमध्ये, कारण ती लोक एक्स्पोला आल्यावर काही ना काही गडबड करणारच असतील माझ्याबद्दल. म्हणूनच ती लोक तिथे येत असणार, त्याशिवाय त्यांचा कोणता दुसरा डाव नसणार. तर आता जेव्हा प्रिया फोन ठेवते तेव्हा प्रिया विचार करते की आता मी काय करू. या सायली आणि अर्जुनला घरात थांबवण्यासाठी काही ना काही तर करायला लागेल, नाहीतर खूप मोठे प्रॉब्लेम होतील. महिपत तर यावेळेला मला कच्चा खाऊन टाकेल, कारण का प्रत्येक वेळेला त्याच्या प्लॅनचे मी 12 वाजवत असते, पण यावेळेला नाही. यावेळेला काही झालं तरी मला ही वर्क करावंच लागेल. त्याच वेळेला ती आता विचार करत असतानाच तिला महिपतचे शब्द आठवतात. महिपतने सांगितलं आहे की त्यांना एक्स्पोला येऊ देऊ नकोस, त्यांना घरातच थांबव, पण ह्यांना घरात थांबवायचं तरी कसं, असे विचार आता प्रिया करत असते. तेवढ्यातच आता प्रियाच्या फोनवर फोन आलेला असतो, तो म्हणजे नागराजचा फोन आल्यावर प्रियाची खूप जास्त चिडचिड होते. प्रिया नागराजला म्हणत असते की काय झालं आहे, कशाला फोन केला इतक्या रात्री, तुम्हाला काही कळतंय का. नागराजवरच ती भडकू लागते. तर नागराज देखील आता प्रियाला बोलतो की तुला कळतंय का, इथे त्या प्रतिमाची मेमरी येते, तुला माहिती आहे आज तर ती गाणं गुणगुणत होती, तिला हळूहळू सगळं आठवायला लागलंय त्या मेडिसिनमुळे. आणि तुझं काय चाललंय, तू मस्त त्या सुभेदारांच्या घरात जेवतेस, खातेस, झोपतेस, लोळतेस, हेच सगळं चाललंय, पण तू लवकरात लवकर काहीतरी कर. तुम्हाला सांगितलं होतंस ना तुझ्या मित्राकडनं त्या गोळ्या आणणार आहेस, त्याचं काय झालं. प्रिया म्हणते की तिथे मी गोळ्यात थांबा, मी त्याला कॉल करते आणि पाठवते मी गोळ्या, काय झालंय ते बघते मी. त्यानंतर प्रिया म्हणत असते की इथे माझ्या डोक्याला वेगळंच टेन्शन आहे, काय सांगू तुम्हाला. या सायली आणि अर्जुनला थांबवायचं आहे घरातच. नागराज म्हणतो कशाला, तर ते एक्स्पोला जाण्याचं सगळी माहिती आता प्रिया सांगू लागते आणि महिपतने मला त्यांना घरीच थांबवायला सांगितले, पण आता त्यांना थांबवू तरी कसं, मला तेच कळत नाही. त्यावर नागराज आणि प्रिया मिळून दोघंही जण प्लॅन करतात. प्रियाच्या लक्षात येतं की सायलीचा वीक पॉईंट जो आहे तो प्रतिमा आहे. तर प्रतिमाला जर आपण टार्गेट केलं तर नक्कीच सायली आणि अर्जुन त्या प्रतिमाकडे गुंगून राहतील आणि ती दोघंही जण त्या
एक्सपोला येणार नाहीत आणि तिथेच आपला प्लॅन सक्सेस होईल असंच काहीसं प्रियाचं सुरू असतं आणि प्रियाने नागराजला हाताशी धरून तो प्लॅनिंग केलेला असतो. त्यामुळेच आता नागराजने विचार केलेला असतो की या प्रतिमाला जास्त घाबरवायचं. तिथे त्याने आग लावलेली असते आणि त्याच वेळेला आता तो ठरवत असतो की तसाही हिचा बदला मला घ्यायचाच आहे. घाबराच्या निमित्ताने हिचा बदलासुद्धा मी घेतो, जेणेकरून तिची मेमरीसुद्धा परत येणार नाही. एका दगडात 2 पक्षी मारायचं काम त्याचं सुरू असतं. त्यामुळेच तो बाहेर त्या लाकडांना आग लावतो आणि तिला बाहेर घेऊन येतो आणि प्रतिमाला ती लाकडं दाखवू लागतो. जळणारी लाकडं बघून प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागतात आणि त्याच वेळेला आता नागराज प्रतिमाला जोरात त्या जळत्या लाकडांमध्ये फेकण्याचा प्रयत्न करतो. पण प्रतिमा हुशारीने बाजूला पडते, पण त्यामध्ये चांगलाच भाजला जातो, तो म्हणजे इथे असणारा नागराज. नागराजने तर हे सगळं काही केलेलंच असतं. आता यामध्ये नाहक बळी त्याचा मात्र गेलेला असतो. त्याच वेळेला आता नागराजच्या डोक्यात एकच प्लॅन येतो, तो म्हणजे सायलीला बोलवायचा. कारण प्रतिमा अगदीच पॅनिक अटॅक आल्यासारखं करत असते. तिला सैराफेरा झालेली असते, तिला कोणाची तरी गरज असते. रविराजांना तो म्हणतो की प्रतिमाला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही एक काम करा, सायलीला बोलवून घ्या, म्हणजे तिला बरं वाटेल. मग आता सायली अर्जुनला कॉल करायला नागराजच रविराजांना सुचवतो. रविराज म्हणतात की हो नागराज, तुझं बरोबर आहे, मी सायली आणि अर्जुनला बोलवून घेतो. त्याच वेळेला आता रविराज जे आहे ते सायलीला आणि अर्जुनला फोन करतात. सायली अर्जुन बाहेर राऊंड मारायला आलेले असतात, त्यांना झोप लागत नसते. तर रविराजांचा फोन आला आहे बघून अर्जुन खरं तर घाबरतो, कारण खूप रात्र झालेली असते. रविराज आता अर्जुन आणि सायलीला अर्जंटमध्ये घरी बोलवून घेतात. हा तर प्रियाच्याच प्लॅनचा एक भाग असतो आणि त्यामध्ये नागराजचा सुद्धा प्लॅन सहभागी असतो. तर आता रविराज आणि सांगितल्याबरोबर सायली आणि अर्जुन जे आहे ते दोघंही जण आता रविराजांच्या घरी जायला निघतात. इकडे सायली आणि अर्जुन जेव्हा रविराजांच्या घरी जातात तेव्हा विचारतात की काय झालं आहे नेमकं. तर घडलेला सगळा प्रकार रविराजच सांगतात आणि म्हणत असतात की खरं तर ना बाहेर आग होती आणि त्या आगीमुळे तिला त्रास होतोय. तिला बहुतेक भूतकाळातल्या कोणत्या तरी गोष्टी आठवत आहेत, त्यामुळे तिला असा सगळा काही त्रास होतोय हे देखील रविराज सांगतात. आणि तिथे आता उभा असतो नागराज. नागराजने जे काही केलेलं असतं ते प्रतिमाच्या चांगलंच लक्षात असतं. त्यामुळे प्रतिमा आता नागराजला बघत असते, पण ती आता नागराजकडे बघून घाबरत असते. त्याच वेळेला प्रतिमाला जो काही त्रास होत असतो त्यातून सायली तिला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते. सायली तिला आधार देते आणि म्हणत असते की प्रतिमा, त्या काही त्रास होतोय का, काही आठवत असेल तर माझ्यासोबत तुम्ही शेअर करा. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सायलीसोबत बोलण्यासाठी प्रतिमा पाहत असते, पण नागराज जो आहे तो तिथेच उभं राहून तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्यामुळे प्रतिमा जेव्हा त्याला पाहत असते तेव्हा प्रतिमाला त्या नागराजकडे बघून भीती वाटत असते. पण आता जी प्रतिमा आहे ती सायलीला हळूच सगळ्या काही गोष्टींचा खुलासा देखील करणार आहे. म्हणजे आता सायली बाकी सगळ्यांना सांगते की तुम्ही बाहेर जा, मी प्रतिमा त्यांशी बोलून घेते, प्रतिमा त्यांना बरं वाटेल. आता सायली आणि अर्जुन जे आहेत ते रात्रभर तिथेच राहणार असतात, कारण प्रतिमाला खूप जास्त त्रास होत असतो आणि रात्री खूप उशीरसुद्धा झालेला असतो. त्यामुळे सायली अर्जुन ठरवतात की आता ही रात्र इथेच थांबावी, म्हणजे प्रतिमा त्यालासुद्धा बरं वाटेल. तर त्यामुळे आता इथे जो नागराज असतो तो प्रियाला सांगू लागतो की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे, ते दोघंही जण इथेच थांबलेले आहेत. त्याच वेळेला सायली आता प्रतिमा त्याकडनं सगळं सत्य वधवून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर आता प्रतिमाने सायलीला सांगितलेलं असतं की हे सगळं काही नागराजने केलेलं आहे, नागराजने मला ढकलायचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा आता सायलीला कळतं तेव्हा सायली म्हणते की हे खूप मोठं सत्य आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून नागराजांनी तुम्हाला असं करायचा प्रयत्न केला, पण मी याविषयी रविराज काकांशी नक्कीच बोलीन असं सायली ठरवते. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन रविराज काकांशी बोलत असतात, कारण त्यांना तिथं ना लवकर निघायचं सुद्धा असतं, कारण त्यांना एक्सपोला जायचं असतं आणि तिथून नाही तर तिकडे पुढे. त्यामुळे आता त्यांचं प्लॅनिंगनुसार त्यांना सगळं काही करायचं असतं. रविराजांना ते फक्त कानावर टाकतात की आम्हाला एक खूप मोठं मिशन आहे आणि ते मिशन पूर्ण करायचं आहे, ते मिशन सक्सेस होण्याकरता आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तर हे जे सिक्रेट मिशन असतं त्याबद्दल आता सायली आणि अर्जुन रविराजांना सांगतात. रविराज म्हणत असतात की तुम्ही यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. तर इकडे मात्र प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण तिला माहिती असतं की आता सायली आणि अर्जुन या एक्सपोला येणार
येणार नाहीये म्हणजे तिचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. कल्पना आणि प्रतापला ती सांगत असते की बाबा आई आपण निघायचं का, पण प्रताप यांना सायलीची कमी जाणवत असते. ती म्हणत असतात की सायली आणि अर्जुन कुठे आहे, सकाळपासून कुठेच दिसले नाहीत. तर तेवढ्यातच सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली आणि अर्जुन घरी आलेलं बघून इकडे मात्र आता प्रियाचं तोंड वाकडं झालेलं असतं, कारण तिचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला नसतो, जरी तिला वाटत असला तरी सुद्धा. आता सायली आणि अर्जुन आल्यानंतर सगळेजण सायली आणि अर्जुनला विचारतात की रात्रभर तुम्ही कुठे होतात, आता सकाळी बघितलं तर तुम्ही आलात नाही आणि आता डायरेक्ट बाहेर येत आहे, मग बाहेरून येताना तुम्ही कुठे होतात रात्रभर, असा प्रश्न कल्पना करू लागते अर्जुनला. त्याच वेळेला अर्जुन काल रात्री घडलेला प्रतिमा त्यासोबतचा सगळा प्रसंग सांगू लागतात. जेव्हा हा प्रसंग ते दोघंही जण सांगतात तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का पूर्णाची त्यासोबत कल्पनाला बसलेला असतो. तर आता अर्जुन सांगतो की सायली आणि मी तिथे गेल्यामुळे प्रतिमा त्याला खूप मोठा आधार मिळाला, त्यांना थोडं बरं वाटलं आम्ही तिथे गेल्यामुळे, त्यामुळे ते आता व्यवस्थित आहेत, स्टेबल आहेत. तर आपण आता एक्सपोला जायचं आहे ना, आम्ही पटकन फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमची तयारी राहून तुम्ही फ्रेश व्हा. इकडे मात्र कल्पना आता प्रियाला विचारत असते की काय गं, तुला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही का. तर प्रिया म्हणत असते की नाही, मला तर काही कॉल आलाच नाही, बघितलं ना बाबांनी इथे सुद्धा या सायलीलाच महत्त्व दिलं, मला काहीच किंमत नाही, बाबांच्या नजरेत फक्त सायलीच ग्रेट आहे, सायली जास्त पुढे पुढे करते ना त्याचे हे परिणाम. प्रिया आता सायलीच्या विरोधात कल्पनाला भडकवत असते. आता सायली छान तयार व्हायला रूममध्ये गेलेली असते. तर इकडे मात्र प्रतापांना काहीतरी वेगळंच वाटत असतं, कारण प्रिया नेहमी सायली विरोधात कल्पनाला भडकवायचा प्रयत्न करत असते. आता सायली आणि अर्जुन रूममध्ये जातात आणि व्यवस्थित प्लॅनिंग करत असतात. आपण एक्सपोला जायचं आणि तिकडनं तू त्या प्रियाला हँडल करायचं, असं देखील आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो. त्याच वेळेला आता चैतन्यला सुद्धा पूर्णपणे प्लॅनिंगबद्दल सांगितलं जातं. आता चैतन्यमध्येच येतो. तर चैतन्य रूममध्ये जाऊन सायली आणि अर्जुनसोबत बोलत असतो आणि त्यांना म्हणत असतो की तुम्ही आता तिथे जा आणि त्यानंतर मी बाहेर तुमची वाट बघतो. आपण मग तिकडनं आता डायरेक्ट त्या साक्षी आणि महिपतच्या रूमवर जाऊन एका कोपऱ्यामधल्या सगळ्या वस्तू शोधून काढूया, आपल्याला तिथे बरेच पुरावे सापडतील, असं देखील दोघंही जण ठरवतात. त्यानंतर आता सायली देखील त्यांना सपोर्ट करत असते. त्यानंतर चैतन्य आता सुभेदारांच्या घरातून जायला निघतो, कारण या सगळ्यांना कोणताही संशय यायला नको, खास करून प्रियाला, त्यामुळे तो तर बाहेर पडतो एक्सपोला जाण्यासाठी. तर इकडे मात्र आता प्रिया जी असते ती आता म्हणत असते की आता मी जेवढं काही ठरवलं होतं तेवढं तर फ्लॉप केलं, पण आता मला महिपतच्या तर शिव्या खाव्याच लागतील, पण आतासुद्धा यांच्या पेक्षा मला सोडायला नको. ही दोघं काय करतात काय बोलतात याकडे मला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल, कारण हे लोक एक्सपोला येत आहेत दोघं म्हणजे नक्कीच काहीतरी असणार आहे, त्याशिवाय ती दोघंही जण येत नसतील, असा प्रिया विचार करते. आणि त्यानंतर आता सगळीजण एक्सपोला जायला निघतात. एक्सपोला गेल्यानंतर तिकडचं खूप छान असं डेकोरेशन आणि हे सगळं काही पाहून त्यांना खूप जास्त आनंद झालेलाच असतो. तर इकडे मात्र आता तिथे महिपत आणि साक्षीसुद्धा त्या एक्सपोला आलेले असतात आणि त्या एक्सपोला दोघंही जण येतात. तेव्हा प्रियाची नजर त्यांच्यावर जाते आणि प्रिया जी आहे ती त्यांच्याकडे पाहत असते. तर प्रियाकडे महिपत रागाने पाहत असतो, कारण आता त्या एक्सपोमध्ये अर्जुन आणि सायलीसुद्धा आलेली असतात. अर्जुन आणि सायलीला बघून आता महिपतला चांगलाच घाम फुटलेला असतो, कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की ही दोघं इथे आलेत म्हणजे आता आपलं काही खरं नाही, आता आपली वाट लागणार आहे हे तर फिक्स आहे. पण या मूर्ख प्रियाला मी सांगितलं होतं तरी सुद्धा या प्रियाने काहीच केलं नाही, ही मुलगी खरंच काही कामाची राहिलेली नाही, असं देखील महिपत बोलत असतो साक्षीला. त्यानंतर इकडे मात्र सगळीकडेच खूप जास्त गडबड गोंधळ सुरू असतो, कारण ह्या एक्सपोमध्ये मोठमोठे बिझनेसमॅन्स आलेले असतात आणि ते प्रतापसोबत कल्पनासोबत बोलत असतात. त्या संधीचा फायदा इथे असणारी प्रिया घेते. प्रिया बघत असते की कोणाचं लक्ष नाही आहे, तोपर्यंत ती साक्षी आणि महिपतशी त्या एक्सपोमध्येच बोलायला जाते आणि म्हणत असते की मी भरपूर प्रयत्न केला त्या दोघांना थांबवायचा, पण तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला, पण तुम्ही काळजी करू नका, मी त्या दोघांवर लक्ष ठेवत आहे,
म्हणूनच तर मी त्यांच्या मागे मागे करते. तर त्यावर महिपत चिडतो आणि म्हणत असतो की काय तू मागे मागे करते, इथे तर आमच्याशी तू बोलायला आलेली आहेस. आता साक्षी, महिपत आणि प्रिया बोलत असतात तेव्हा सायलीचं त्याच्याकडे लक्ष असतं. सायली विचार करते की ही प्रिया जी आहे ती इथे आल्यावर सुद्धा या दोघांसोबत नेमकं काय बोलते आहे, काहीतरी नक्कीच गडबड आहे. या प्रियावर बारकाईने लक्ष ठेवायला लागेल असं देखील सायलीचं म्हणणं असतं. तर इकडे आता साक्षी सुद्धा बघत असते की आपल्यालाच सायली बघत आहे, तर ती प्रियाला तिकडनं घालवून देते. तर इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण त्या पार्टीमध्ये छान तयार होऊन आलेलेच असतात आणि बरेच मोठमोठे बिझनेसमॅन सुद्धा असतात. सायली अर्जुनचं हेच ध्येय असतं की या महिपतला आणि त्याचसोबत साक्षीला इथे गुंतलेलं पाहायचं, म्हणजे लगेचच अर्जुन तिकडनं पळ काढेल. सायली आणि अर्जुन दोघंही जण मिळून प्लॅनिंग करत असतात, कारण अर्जुनला तिकडनं सटकायचं असतं महिपतच्या खोलीवर जाण्यासाठी. त्याच वेळेला आता सायली अर्जुनला सांगत असते की तुम्ही एक काम करा, इकडे तर सगळं मॅनेज मी करायचं काम करते, तुम्ही एक काम करा, लगेचच चैतन्य भाऊजींसोबत साक्षी आणि महिपतच्या रूमवर जा आणि सगळ्याची कसून चौकशी करा, सगळीकडे बघा काय भेटते आणि काय नाही. ते काही झालं तरी आज ते पेंडंट भेटायला हवं. इकडची कामगिरी मी फत्ते करते. या प्रियाला काय, या प्रियाला असंही मी हाताळू शकतेस. आणि राहिला प्रश्न महिपतचा आणि साक्षीचा, त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवते. इकडनं जसे ते निघतील तसं मी तुम्हाला कळवीनच कॉल करून. तुम्ही व्यवस्थितपणे आपली कामगिरी फत्ते करा, आपल्याला भरपूर टाईम मिळणार आहे या एक्सपोमुळे, असं देखील आता सायली सांगू लागते. तर आता अर्जुन जो आहे तो वॉशरूमच्या बहाण्याने तिकडनं निघून जातो. तर तिकडे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया आता सायलीला मुद्दामून प्रश्न विचारत असते की अगं अर्जुन आला होता तर अर्जुन कुठे आहे. सायली सांगत असते की ते वॉशरूमला गेलेत. परंतु आता प्रियाची बडबड ही जास्त सुरू असते. प्रिया सायलीचे जास्तच कान खात असते, त्यामुळे सायली खूप जास्त भडकते आणि म्हणत असते की तुझं काय चाललंय, तू आम्हाला येड्यात काढतेस का, तू मगाशी जाऊन त्या महिपतसोबत बोलत होतीस आणि आता माझ्यासोबत अनेक प्रश्न विचारायला तू इथे आलेली आहेस, तुझं काय चाललं हे मला कळत नाही असं वाटतंय का. मी आता जर सगळ्यांना सांगितलंच ना तू इथे सुद्धा त्या महिपतशी बोलत होतीस, आणि जर मी आईंना ही गोष्ट सांगितली तर बघ मग आई तुझं काय करतील त्या, सांगू का मी. त्याबरोबर आता प्रिया जी आहे ती सायलीला खूप जास्त घाबरते, त्यामुळे आता प्रिया गप्पच बसते, सायलीला एकही प्रश्न विचारत नाही. खरं तर सायलीचा हा एकदम रणरागिणीचा अवतार बघून आता प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रियाला आता एकदमच घशाला कोरड पडलेली असते, त्यामुळे ती विचार करते की काही झालं तरी पाणी प्यायला हवं. पण त्याच वेळेला तिथे एक वेटर येतो आणि त्याने ज्यूस आणलेला असतो. तर तो ज्यूस जो आहे तो आता प्रिया पिते. सायलीला काहीच नको असतं, कारण ती पार्टी खूप मोठी असते आणि त्या एक्सपोमध्ये ड्रिंक वगैरे सगळं काही अरेंज केलेलं असतं, त्यामुळे सायली या सगळ्यालाच नकार देत असते. मात्र आता त्यातला ग्लास जो आहे तो प्रियाने उचलल्यामुळे प्रियाला ज्यूस न पिता प्रियाने आता ड्रिंक घेतलेली असते. प्रियाला काहीच माहीत नसतं आणि सायलीला सुद्धा. प्रिया जेव्हा आता ते पिते तेव्हा प्रियाला हे खूप जास्त गोडच लागतं, प्रियाला खूप आवडतं, त्यामुळे प्रिया अजून एक ग्लास पिते. आणि ज्यावेळेला प्रिया हे सगळं पिते तेव्हा एकदमच वेड्यासारखी बडबडू लागते. त्यावर सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, या प्रियाने ड्रिंक वगैरे घेतली की काय. आणि त्यामुळे आता सायली विचार करते हे जर कल्पनाने पाहिलं आणि ह्या प्रियाने इथे मूर्खासारखी बडबड करायला सुरुवात केली तर या पूर्ण एक्सपोमध्ये आपल्या बाबांचे नाव खराब होईल असं देखील सायलीला वाटत असतं. आणि म्हणूनच सायली आता विचार करते की काही झालं तरी अश्विन भाऊजींना फोन करून प्रियाला इकडनं घेऊन जायला सांगायला हवं. इकडनं मी तर हलू शकत नाही, कारण मला महिपतवर आणि साक्षीवर लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर आमचा प्लॅन हा फेल होईल. म्हणूनच आता सायली अश्विनला फोन करते आणि अश्विनला तिकडनं घेऊन जायला सांगत असते. तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना प्रियाचा हा अवतार पाहते. प्रियाचा हा अवतार पाहिल्यानंतर ती सायलीला विचारते की हिला काय झालं आहे. त्यावर सायली म्हणते की ही ज्यूस पियाली आणि त्यानंतर हिचं हे असं रूप मला पाहायला मिळतंय.
मी अश्विन भाऊजींना फोन केला आहे हिला घेऊन जायला, कारण काही अशीच करत राहिली ना तर बाबांचं नाव खराब होईल. बाबांचं खूप मोठं नाव आहे या सगळ्या लोकांमध्ये आणि बाबांचं नाव खराब झालेलं मला चालणार नाही. आता अश्विन तिथे आलेला असतो आणि अश्विन जो आहे तो प्रियाला तिकडनं घेऊन चाललेला असतो. तर हे सगळं लांबून महिपत पाहत असतो. महिपत म्हणतो की ही प्रिया आता कुठे चालली आणि हिला धड चालता सुद्धा येत नाहीये, खाली का माती हिने, हिचं नाही नेहमीप्रमाणेच असतं. आता ना आपल्यालाच लक्ष द्यावं लागेल, या चिचुंद्रीला तर मी सोडणार नाही असं देखील तो ठरवतो. इकडे आता चैतन्य आणि त्यासोबत अर्जुन हे आता रूमवर गेलेले असतात महिपतच्या आणि तिकडे सगळ्याचा शोध घेत असतात. आणि त्याच वेळेला आता त्यांना यस नावाचं अर्ध पॅन्डंट जे आहे ते सुद्धा सापडतं. दोघांनाही ते पॅन्डंट सापडल्यामुळे आता त्यांची ही कामगिरी फत्ते झालेली असते आणि त्याबद्दल ते सायलीला सुद्धा फोन करून सांगतात. तर सायलीला सुद्धा या सगळ्याचा आनंद होतो आणि हा एक्सपो काहीतरी करून आपलं मिशन कंप्लीट केलेलं आहे या एक्सपोमुळेच असं त्यांना दोघांनाही वाटत असतं. त्यामुळे आता त्यांचं हे मिशन फत्ते झालेलं तर आहे, पण आता प्रियाचं काय होईल, घरी गेल्यानंतर कल्पना तिचा जाळ कसा काढेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपण पाहणार आहोत. चला तर मग तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.